शीर्षक आहे संविधान. हे महामानवा आयुष्यभर झिजलास चंदनापरी. हे महामानवा आयुष्यभर झिजलास चंदनापरी. उपेक्षेचं जगणं जगताना कधी मान अपमान झेलले कौतुकापरी. अंधारलेल्या वाटेवरून आयुष्याची दिशा चाचपडताना घरादाराची पर्वा न करता माणूसपणाच्या हक्कासाठी झगडलास अहोरात्र. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संदेश देऊनी केले समाज शहाणे. शिक्षणाच्या वाटा खुल्या करूनी समाज व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणलंस. हे मानवा माणूस म्हणून जगताना भरभरून दिलंस. हे महामानवा माणूस म्हणून जगताना भरभरून दिलंस. सारं काही दिलंस पण केवळ तुझ्यामुळेच संविधानाच्या रूपानं विचारांचा वारसा आम्हास लाभला. तूच आहेस अवघ्या विश्वासात कोहिनूर हिरा. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचं म्हणणं आहे माणुसकी आणि नीतिमत्ता आणि मानाचं बाण संविधान हा याच्यासारख्या विषयात बुद्ध विहारामध्ये त्यांनी मांडला. राहुल भोसले सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येतं 10वी मध्ये धडा होता, विद्यार्थ्यांना जागृत व्हा. इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. हे संपादन करायचं असेल तर मर्यादित गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवा. अशीच ही मर्यादित असलेली कविता संविधान राहुल भोसले सरांनी केली. सर खूप खूप धन्यवाद. यानंतर मी साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतो की सर आपल्यासोबत आणलेली कविता आपण सादर करायची. विनोद आष्टोळ सरांसाठी एक जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. ज्यावेळेस वनराई जाळली गेली नाशिकला त्यावेळेस आम्ही वनराईसाठी एक कवी संमेलन घेतलं होतं. त्यामध्ये सादर केलेली कविता आपल्यासमोर ठेवतो. काळीच वृक्षाचं. माणसांनो आम्ही काहीच कुणाला बोलत नाही. म्हणजे तुमचं वागणं आम्हाला काही कळत नाही असंही नाही. सुज्ञ माणसा आम्ही तुम्हाला निर्जीवच वाटतो. पण हवा पाणी वने सजीवांना वृक्षच पोसतो. अरे मम्मी तुमची फक्त तिचीच बाळ सांभाळते. कोणीही या आमची सावली त्यासाठी आई होती. फळे खाऊ दे इजा करू दे फांद्या सुद्धा तोडू दे. हे काळीच वृक्षाचे कोणी कुशीत आमच्या झोपू दे. माणसा जनावरे जीव लावतात तुला जमत नाही. तोडून कापून जाळून टाकतो प्रेमभाव जपत नाही. पाळणा ते सरण आम्ही जीवन संपवलं तुझ्यासाठी. तू कोळसा केला आमचा तोही पेटवला स्वार्थासाठी. केलीस माझ्या माणसा पुढच्या पिढींचा खून करून. वृक्षवल्ली आम्हा सोयरे तुकारामांना गेला विसरून. धन्यवाद.